नमस्कार. आज आपण शिकणार आहोत रक्तभिसरण संस्थेचे प्रकार. रक्तभिसरण संस्था म्हणजे काय? शरीरामध्ये जे रक्त आहे ते पेशींपर्यंत पोहोचतं, अवयवांपर्यंत पोहोचतं आणि परत ते शुद्धीकरणासाठी हृदयाकडे येतं. हे सगळे कार्य होतात त्याला आपण काय म्हणतो? रक्तभिसरण संस्था. म्हणजे रक्त हृदयाकडून पूर्ण शरीराकडे पाठवलं जातं आणि शरीराकडून परत हृदयाकडे शुद्धीकरणासाठी येतं. मग हा जो प्रकार सुरू आहे शरीरामध्ये त्याला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आपण म्हणतो. मग याचे प्रकार किती? ठीक आहे. मग रक्तभिसरण संस्था ही प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक सजीव जीवामध्ये होते. मग ते मनुष्य असो किंवा प्राणी असो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये प्रकार पडतात. कोणाची रक्तभिसरण संस्था ही खुल्या प्रकारची असते, तर कोणाची रक्तभिसरण संस्था ही बंदिस्त प्रकारची असते. मग बघा, सगळ्यात प्रथम सांगितलेलं आहे की रक्तभिसरणाचा शोध सर्वप्रथम विल्यम हार्वे यांनी लावला. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर रक्तभिसरणाचा शोध लावणारे सायंटिस्ट होते विल्यम हार्वे. यांनी रक्तभिसरणाचा शोध लावला. त्यामुळे यांना सर्क्युलेटर म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर बघा, प्राण्यांमध्ये रक्तभिसरणाचे मुख्य 2 प्रकार असतात. आता प्राणी, कुठलेही जीव जे रक्तभिसरण संस्थेचे प्रकारात येतात, तर त्यांच्यामध्ये 2 प्रकारच्या काय असतात? रक्तभिसरण संस्था असतात. पहिली तर असते खुली आणि दुसरी असते बंदिस्त रक्तभिसरण संस्था. आता खुली रक्तभिसरण संस्था म्हणजे ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आणि बंद रक्तभिसरण संस्था म्हणजे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. मग आता हे काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण पुढचे बघणारच आहोत. पण खुली रक्तभिसरण संस्था म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये कुठल्याही रक्तवाहिन्या नाही. असे काही प्राणी, असे काही कीटक सुद्धा आपल्या पृथ्वीवर आहे की ज्यांच्यामध्ये रक्तवाहिन्या नाहीये. मग त्यांची ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम कशी असणार आहे? तर ओपन टाइपची असणार आहे. आणि बंदिस्त रक्तभिसरण संस्था म्हणजे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय? की ज्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या रक्तवाहिन्या आहे रक्त वाहून नेण्यासाठी. जसं आपण मनुष्याचं उदाहरण घेतलं तर आपल्यामध्ये धमनी, शिरा आणि केशवाहिन्या अशा 3 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात जे शरीरामध्ये रक्ताचे काय करतात? वहन करत असतात. ज्या शिरा आहे त्या अशुद्ध रक्ताचे वहन शरीराकडून हृदयाकडे करतात. तर ज्या धमन्या असतात ते शुद्ध रक्ताला हृदयाकडून शरीराकडे पोहोचवतात व पुरवतात. आणि केशवाहिन्या ज्या आहेत त्या काय असतात? तर धमनी आणि शिराला जोडणारा दुवा पण तुम्ही म्हणू शकतात. मग आता विशिष्ट प्रकारचे सजीव असतात की ज्यांच्यामध्ये क्लोज टाइपची सर्क्युलेटरी सिस्टीम असते ज्याच्यात की मनुष्य स्वतः आहे. मग आता खुली रक्तभिसरण संस्था म्हणजे काय ते आपण बघूया. बघा, खुली रक्तभिसरण संस्था तुम्हाला इथे डायग्राम पण दिलेली आहे. आता यांच्यात विशिष्ट अशा काही नाहीये, रक्तवाहिन्या नसतात ज्या शुद्ध व अशुद्ध रक्ताचे वहन करतील. है ना, यांच्यात काहीच नाही. जसं इथे दिसतंय बघा. आता तुम्हाला हे पूर्ण काय दिसते आहे? एका ऑर्गॅनिझमची किंवा एका जीवाचं शरीर रचना दिसते आहे. आता इथे काय आहे? हिमोलिम्फ इन सायनस सराउंडिंग ऑर्गन. काय सांगितलेलं आहे की इथे हृदय दिलेलं आहे त्या सजीवाचं. ठीक आहे. एखादा कीटक आहे, समजा हे झुरळ आहे, कॉकरोच आहे. तर इथे आहे हार्ट. तर त्याच्या आजूबाजूला जे हे फ्लुइड दिसतं आहे आपल्याला, तर ते काय आहे? हिमोलिम्फ. आता जर झुरळ आहे तर झुरळाच्या रक्ताला आपण हिमोलिम्फ म्हणतो. रक्त नाही म्हणत, आपण त्याला म्हणतो हिमोलिम्फ. तर आता हे कसं झालंय? पूर्ण त्या हृदयाच्या आजूबाजूला झालेलं आहे आणि तिथून बघा, इकडे दुसरं, इकडे हे सगळं हिमोलिम्फ पूर्ण इकडे आहे आणि हृदय त्याच्यामध्ये डीप आहे. म्हणजे एखाद्या बादलीमध्ये आपण कपडे भिजवतो त्याच पद्धतीने बादली म्हणजे सजीव, ठीक आहे. पाणी म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं रक्त, म्हणजे ज्याला तुम्ही झुरळ असेल तर हिमोलिम्फ म्हणू शकतात, आणि ते कपडे म्हणजे त्या प्राण्याचे अवयव. जसं की हृदय या हिमोलिम्फ मध्ये डीप केलेलं आहे, ठेवलेलं आहे. बघा, इथे तुम्हाला दिसतील. इथे सगळीकडे हिमोलिम्फ आहे आणि इथे मध्ये त्यांचे ऑर्गन्स आहेत. कोणतेही रक्तवाहिनी इथे नाहीये. ओके. बघा, यांच्यात शुद्ध व अशुद्ध रक्त शरीरात मिसळते. हे लक्षात ठेवायचं की ज्यांची सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, रक्तभिसरण संस्था आहे, ती जी ओपन टाइपची असेल, खुल्या टाइपची असेल, की ज्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या वाहिन्याच नाहीये, तर त्यांच्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकमेकांत मिसळणारच आहे. ओके. आता उदाहरण दिलेलं आहे संघ मोलुस्का व संघ अर्थोपोडा. आता हे काय आहे? संघ मोलुस्का आणि अर्थोपोडामध्ये वेगवेगळे कीटक येतात की ज्यांचे शरीर रचना आणि रक्तभिसरण संस्था ही कशी आहे? खुल्या प्रकारची आहे. म्हणजे कशी आहे? ओपन टाइप आहे. ठीक आहे. बघा, झुरळ, गोगलगाय, विंचू इत्यादी. आता झुरळ हे अर्थोपोडामध्ये येतात. अर्थोपोडा हा सगळ्यात मोठा संघ आहे. अॅनिमल किंगडमचा सगळ्यात मोठा फायलम जर तुम्ही म्हणाल तर तो आहे अर्थोपोडा. कारण त्याच्यामध्ये
सगळे छोटे छोटे कीटक सुद्धा आर्थ्रोपोडामध्ये येतात. आर्थ्रोपोडा म्हणजे जॉइंटेड लेग असलेला, ठीक आहे, जॉइंटेड लेग असलेला. आता मोलुस्का काय आहे? सेकंड लार्ज फायलम आहे. याचा अर्थ काय, की प्राणी संघामधला सगळ्यात मोठा संघ आर्थ्रोपोडा असेल तर 2 नंबरला येणारा संघ आहे मोलुस्का, आणि मोलुस्कामध्ये येते गोगलगाय. ओके. आता खुल्या रक्तभिसरण संस्थेबद्दल आपण बघितलं, तसंच आता आपण बंदिस्त रक्तभिसरण संस्था बघूया. आता बघा, बंद रक्तभिसरण संस्था, इथे पण डायग्राम दिलेली आहे आपल्याला. काय आहे बघा, विशिष्ट रक्तवाहिन्या म्हणजे ब्लड वेसल असतात ज्या शुद्ध व अशुद्ध रक्ताचे वहन करतात. शुद्ध व अशुद्ध रक्त हे शरीरात एकत्र मिसळत नाही, हृदयात मिसळू शकते. हृदयात मिसळू शकते पण बाहेर मिसळणार नाही. उदाहरणार्थ बघा काय दिलंय, सरपटणारे उभयचर. आता उभयचर म्हणजे अॅम्फिबियन्स, जे पाण्यातही राहतात आणि जे जमिनीवर पण राहतात. पृष्ठवंशीय प्राणी संघ कॉर्डेटा. कॉर्डेटा पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे संघ कॉर्डेटा. कॉर्डेटा म्हणजे काय, की ज्यांना पाठीचा कणा आहे, पाठीचा कणा असलेले सगळे, ठीक आहे. त्याच्यानंतर माणूस, मासे, बेडूक, पक्षी इत्यादी या सर्वांमध्ये कशी रक्तविसरण संस्था आहे, तर क्लोज टाईपची रक्तविसरण संस्था आहे. जसं आपल्या घरी पाणी येतं, ठीक आहे ना, तर पाण्यासाठी, पाण्याला वाहून नेण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या पाईपलाईन्स असतात, ज्या आपल्या घरापर्यंत त्या पाण्याला पोहोचवतात. बरोबर ना, पाणी डायरेक्ट नळाला कसं काय येतं, विशिष्ट प्रकारच्या असे पाईपलाईन्स असतात ज्याच्यातून ते पाणी येतं. त्याच पद्धतीने आपल्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या वाहिन्या आहे, ज्या रक्ताला त्याच्या त्याच्या जागेवरती व्यवस्थित पोहोचवण्याचं काम करत असतात. ठीक आहे. मग याचं उदाहरण जर झालं तर काय येणार आहे, सरपटणारे येतील, उभयचर, पृष्ठवंशीय आणि माणूस, मासे, बेडूक, पक्षी इत्यादी सगळे कशाचे उदाहरण आहे, तर ते बंद रक्तभिसरण संस्थेचं उदाहरण आहे. आता आपण डायग्रामने समजून घेऊ. बघा, इथे काय दिलेलं आहे त्यांनी, हार्ट दिलेला आहे. जसं आपण मागच्या डायग्राम मध्ये सुद्धा हृदय बघितलं, तसं ह्या डायग्राम मध्ये सुद्धा हृदय दिलेलं आहे. मग हृदयाच्या, बघा, हृदयाला रक्त पुरवठा होतो आहे, पण हृदयाच्या आजूबाजूला रक्त आहे का? नाही. म्हणजे काय, तर ह्या रक्तवाहिन्या आहे ज्या इकडनं चालल्या आहे आणि ह्या हृदयाला रक्त पोहोचवता आहे. आणि हे जे तुम्हाला ब्ल्यू कलरचं दिसतं आहे ते फ्लुइड आहे. ठीक आहे. शरीरामध्ये असलेलं एक विशिष्ट प्रकारचं ते फ्लुइड आहे, पण ते रक्त नाही. म्हणजे आपल्यामध्ये ज्या वाहिन्या आहेत त्या हृदयाकडे रक्ताचं वहन करून नेत आहे, हे आपल्याला दिसतं. जसं हा एक ऑर्गॅनिझम आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला हे जे लाल दिसतं आहे, या सगळ्या काय आहे, रक्तवाहिन्याच आहेत. म्हणजे कुठेही असं नाहीये की रक्त सगळीकडे आहे आणि त्याच्यामध्ये ऑर्गन ठेवले, असं नाही. प्रत्येक ऑर्गन पर्यंत जायला विशिष्ट अशा रक्तवाहिन्या आहेत. जसं इथे हृदयाला रक्त पुरवठ्यासाठी इथे वाहिन्या दिलेल्या आहे बघा, ब्लड व्हेसल्स. ओके. समजलं मग? रक्तभिसरण संस्थेचे प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. तर त्या 2 प्रकारामध्ये एक आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, दुसरी आहे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजे काय, तर खुली रक्तभिसरण संस्था आणि बंद रक्तभिसरण संस्था. खुली रक्तभिसरण संस्थेमध्ये पूर्ण शरीरामध्ये रक्त असतं आणि त्या रक्तामध्येच ऑर्गन्स म्हणजे अवयव असतात. त्यांच्यामध्ये विशिष्ट वाहिन्या नसतात रक्त वाहून न्यायला, म्हणून अशुद्ध आणि शुद्ध रक्त हे एकमेकातच मिसळलेलं असतं. आणि उदाहरण त्याचं जर घ्यायचं तर सगळ्यांना माहिती असलेलं कॉकरोच, झुरळ, हे काय आहे, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीमचं उदाहरण आहे. नंतर आपण बघितलं बंद रक्तभिसरण संस्था. तर बंद रक्तभिसरण संस्थेमध्ये विशिष्ट रक्तवाहिन्या असतात ज्या रक्ताचे वहन करून नेत असतात आणि यांच्यामध्ये शुद्ध व अशुद्ध रक्त एकमेकांमध्ये मिसळत नाही. आणि उदाहरण घ्यायचं असेल तर मनुष्य, प्राणी, आपल्यामध्ये रक्तवाहिन्या आहेत. कोणत्या रक्तवाहिन्या आहेत आपल्यात? धमनी, शिरा आणि केशवाहिनी. तर हे होते रक्तभिसरण संस्थेचे प्रकार.